हॅलो गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट्स. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यामधला आपण पहिला पॉईंट शिकलो क्रायटेरिया फॉर न्यू सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. ॲनिमलचं क्लासिफिकेशन करण्यासाठी आपण काही नवीन क्रायटेरिया पाहिले. त्याच्यामध्ये पहिला क्रायटेरिया शिकलो आपण ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. आजच्या लेक्चरमध्ये आपण दुसरा क्रायटेरिया बघू ज्याचं नाव आहे बॉडी सिमेट्री. पुढचा क्रायटेरिया आहे बॉडी सिमेट्री. आता बॉडी सिमेट्री म्हणजे नेमकं काय? फॉर एक्झाम्पल ही एक बॉडी आहे, ॲनिमल बॉडी. या बॉडीला सेंट्रली आपण इमॅजिनरी ऍक्सिसने कट करू शकतो आणि कट केल्यानंतर फॉर एक्झाम्पल हा इमॅजिनरी ऍक्सिस आहे, काल्पनिक असा आपण अक्ष घेणार आहोत बॉडीच्या सेंट्रलला. आता ह्या ॲनिमल बॉडीच्या सेंट्रलला आपण कट केलं इमॅजिनरी ऍक्सिसने. जर या ॲनिमल बॉडीचे दोन इक्वल पार्ट पडतात किंवा नाही. आता उदाहरणार्थ त्या ठिकाणी बॉडीचे दोन इक्वल पार्ट पडले. इक्वल पार्टला म्हणतो आपण इक्वल हॉल्स. तर कधी कधी बॉडीचे दोन इक्वल पार्ट पडत नाही, त्याला आपण काय म्हणतो अनइक्वल. याला आपण म्हणतो बॉडी सिमेट्री. या बॉडी सिमेट्रीनुसार ॲनिमल तीन प्रकारचे असतात. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे असिमेट्रिकल बॉडी. पहिला भाग आहे असिमेट्रिकल बॉडी किंवा असिमेट्रिकल ॲनिमल. या ठिकाणी आपण सेंट्रल ऍक्सिस घेऊ शकत नाही आणि जरी घेतला तरी बॉडीचे दोन इक्वल हॉल्स पडत नाही. या ठिकाणी आपल्याला भेटतील टू अनइक्वल हॉल. If body is cut through central imaginary axis, we get two unequal halves called as asymmetrical body. Example आहे याचं अमीबा. दुसरं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम आणि तिसरं एक्झाम्पल आहे स्पंज. उदाहरणार्थ ही डायग्राम आहे स्पंजची. हा डायग्राम आहे स्पंज. आता इथून आपण हा सेंट्रल इमॅजिनरी ऍक्सिस घेतला. सांगा इथे बॉडीचे दोन इक्वल पार्ट पडले का दोन अनइक्वल पार्ट पडले? दोन अनइक्वल पार्ट. त्याला आपण म्हणतो असिमेट्रिकल बॉडी. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पंज हा असिमेट्रिकल बॉडी मध्ये मोडला जातो. दुसरं एक्झाम्पल आहे अमीबा. आता फॉर एक्झाम्पल हा भाग आहे अमीबा. सांगा इथे दोन इक्वल पार्ट आहेत का अनइक्वल पार्ट आहेत? अनइक्वल. तेव्हा त्या ॲनिमल्सला म्हणतो आपण असिमेट्रिकल बॉडी किंवा असिमेट्रिकल ॲनिमल्स. दुसरा आहे बायलॅटरल सिमेट्री. बाय म्हणजे दोन, लॅटरल म्हणजे बाजू. इथे बॉडीला आपण सेंट्रल ऍक्सिस द्वारे कट जर केलं तर बॉडीचे दोन इक्वल पार्ट पडतात. टू इक्वल हॉल इफ बॉडी इज कट थ्रू सेंट्रल ऍक्सिस. सपोज हा आहे कॉकरोच. आता फॉर एक्झाम्पल हा कॉकरोच आहे. बायलॅटरल सिमेट्रीचे एक्झाम्पल आहेत इन्सेक्ट, बर्ड, ह्युमन, cat,
डॉग, फ्रॉग एक्सेट्रा. या ॲनिमलला आपण जर कट केलं सेंट्रल इमॅजिनरी ऍक्सिसनी तर या बॉडीचे दोन इक्वल पार्ट पडतात. जसं आपल्या बॉडीचे आपण जर बॉडीला आपल्या सेंट्रल ऍक्सिस मधून कट जर केलं फॉर एक्झाम्पल इमॅजिनरी तर आपल्या बॉडीचे दोन इक्वल पार्ट पडतात. तर त्या प्रकारच्या सिमेट्रीला आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. फॉर एक्झाम्पल कॉकरोच हा एक्झाम्पल आहे बायलॅटरल सिमेट्रीचा. आणि थर्ड वन जो टाईप आहे त्याचं नाव आहे रेडियली सिमेट्री किंवा रेडियल सिमेट्री. इथे फक्त आपण एकाच प्लेन मध्ये कट केलं होतं. तर रेडियल सिमेट्री मध्ये आपण रेडियस म्हणजे काय सेंटरद्वारे डिफरंट प्लेन मध्ये आपण कट करू शकतो. टू इक्वल हॉल इन डिफरंट प्लेन. या ॲनिमल मध्ये डिफरंट प्लेन मध्ये आपल्याला टू इक्वल हॉल्स भेटतात. त्याचं एक्झाम्पल आहे हायड्रा आणि स्टारफिश. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊ स्टारफिश. हा स्टारफिश. इथे आपण घेतला सेंट्रल ऍक्सिस ज्याला आपण रेडियस म्हणतो. बघा हा झाला पहिला प्लेन. सेंट्रल इमॅजिनरी ऍक्सिस घेतला आपण. हा घेतला दुसरा. हा दुसरा प्लेन झाला. हा पहिला प्लेन, दुसरा प्लेन, तिसरा प्लेन, चौथा प्लेन आणि पाचवा प्लेन. 5 प्लेन घेतले. प्रत्येक प्लेन मध्ये आपल्याला दोन इक्वल हॉल्स भेटले. इथे पण दोन इक्वल हॉल्स, दोन इक्वल हॉल्स, दोन इक्वल हॉल्स. याला म्हणतो आपण रेडियस, सेंट्रल किंवा त्याच्यावर नाव पडलं रेडियल सिमेट्री. हा झाला दुसरा क्रायटेरिया ॲनिमलच्या क्लासिफिकेशनचा. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. आज शिकलो आपण बॉडी सिमेट्री. दुसरा क्रायटेरिया शिकलो. आणखीन एक तिसरा क्रायटेरिया घेऊ ज्याचं नाव आहे जम लेयर्स. थर्ड वन जो क्रायटेरिया आहे ज्याचं नाव आहे जम लेयर्स. काय आहे जम लेयर्स? इन मल्टीसेल्युलर एनिमल्स डिफरंट जम लेयर्स आर फॉर्म ड्युरिंग इनिशियल स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. मल्टीसेल्युलर एनिमल मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट होते, जेव्हा गर्भावस्थेची वाढ होते, तेव्हा त्या एनिमल्स मध्ये काही महत्वाच्या लेयर तयार होतात. या लेयर पासून पुढे टिश्यू तयार होतात आणि टिश्यू पासून पुढे ऑर्गन तयार होतात. तर काही ॲनिमल मध्ये फक्त 2च लेयर तयार होतात, तर काही ॲनिमल मध्ये 3 लेयर तयार होतात. त्या लेयर्सला आपण जम लेयर्स म्हणतो. त्याच्यानुसार ॲनिमलचे 2 प्रकार पडतात. एक आहे पहिला डायप्लोब्लास्टिक ॲनिमल. पहिला प्रकार आहे डायप्लोब्लास्टिक ॲनिमल आणि दुसरा आहे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स. पहिला आहे डायप्लोब्लास्टिक ॲनिमल, दुसरा आहे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. डायप्लो म्हणजे 2. इथे दोनच फक्त जम लेयर असतील. एक असेल आउटर लेयर आणि दुसरी असेल इनर लेयर. आउटर लेयरला म्हणतो आपण इक्टोडम आणि इनर लेयरला म्हणतो आपण आउटर लेयरला म्हणतो आपण एक्टोडम, इनर लेयरला म्हणतो आपण एंडोडम. 2 लेयर आहेत म्हणून नाव पडलं डायप्लोब्लास्टिक. डायप्लोब्लास्टिक ॲनिमल मध्ये मिडल लेयर अब्सेंट असते. इथे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल मध्ये 3 लेयर असतात. एक असते आउटर लेयर, दुसरी असते मिडल लेयर आणि तिसरी असते इनर लेयर. आउटर लेयरला म्हणतो आपण एक्टोडम, मिडल लेयरला म्हणतो आपण मेसोडम आणि इनर लेयरला म्हणतो आपण एंडोडम. बघा डायप्लोब्लास्टिक ॲनिमल मध्ये आपल्याला फक्त 2च लेयर आढळल्या.
एक्टोडर्म आणि एंडोडर्म, एक आउटर दुसरी इनर, इथे मिडल लेअर अब्सेंट आहे. तर ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमलमध्ये 3 लेअर असतात, आउटर लेअर एक्टोडर्म, मिडल लेअर मेसोडर्म, इनर लेअर एंडोडर्म. आता फॉर एक्झाम्पल ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमल हे मोस्ट इव्हॉल्ड असतील, चांगले विकसित असतील. जसं ह्युमन बिंग म्हणजे आपण ट्रिप्लोब्लास्टिक आहे. तर काही लोअर अॅनिमल्स किंवा प्रिमेटिव्ह अॅनिमल्स, कमी विकसित प्राणी हे शक्यतो डायप्लोब्लास्टिक असतात. डायप्लोब्लास्टिक अॅनिमलचं एक्झाम्पल आहे निडेरियन्स. निडेरियन्सचं एक्झाम्पल आहे फॉर एक्झाम्पल हायड्रा. इथे फायलम शिकलो आपण निडेरियम, परंतु या फायलम मधलं एक्झाम्पल हायड्रा. हायड्रा हा अॅनिमल डायप्लोब्लास्टिक आहे. म्हणजे हायड्रामध्ये फक्त 2च लेअर आहेत, एक आउटर लेअर एक्टोडर्म आणि इनर लेअर एंडोडर्म. तर ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये 3 प्रकारच्या लेअर असतात, आउटर, मिडल आणि इनर. आता बघा, आपण पहिलं बघू डायप्लोब्लास्टिक. या 3 लेअर आहेत. ही जी आउटर लेअर आहे, या आउटर लेअरला म्हणतो आपण एक्टोडर्म. ही जी मिडल लेअर आहे, इथे ही लेअर डेड आहे. आणि जी इनर लेअर आहे तिला म्हणतो आपण एंडोडर्म. म्हणजे इथे बघा 2च लेअर आहेत, एक आउटर एक्टो आणि इनर कुठली एंडो. मिडल लेअर इथे डेड आहे. मग या अॅनिमलला आपण डायप्लोब्लास्टिक म्हणतो. इथे बघा 3 लेअर आहेत. इथे इनर लेअरला म्हणतो आपण एंडोडर्म, मिडल लेअरला म्हणतो आपण मेसोडर्म आणि आउटर लेअरला म्हणतो आपण एक्टोडर्म. जिथे 3ही लेअर लिव्हिंग आहेत त्याला आपण म्हणतो ट्रिप्लोब्लास्टिक अॅनिमल्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो बॉडी सिमेट्री आणि जर्म लेअर. पुढच्या लेक्चरमध्ये बघू आपण बॉडी कॅव्हिटी आणि बॉडी सेगमेंटेशन. ओके, थँक्यू.